सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 आज राज्यसभेत मांडण्यात येणार। सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चेसाठी तयार असून अधिवेशनादरम्यान विरोधकांची भूमिका नकारात्मक राहिल्याचं आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांचं राज्यसभेत प्रतिपादन। विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब। पॅरा ॲथलीट दिलीप गावित आणि मोहम्मद बासिल या पदक विजेत्या खेळाडूंचं सदनाकडून अभिनंदन। IASV त्रिवेणीवरून यशस्वी समुद्र प्रदक्षिणा करणाऱ्या महिला चमूशी संरक्षण मंत्र्यांनी साधला संवाद। देशातल्या प्रत्येक मुलीसाठी ही कामगिरी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार। अंमली पदार्थाविरोधात सामूहिक चळवळीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नशामुक्ती जनजागृती अभियानात आवाहन। अजिंक्य रहाणे याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा ॲथलेटिक्सनी घडवला इतिहास। पुरुषांच्या 100 मीटर T47 स्पर्धेत दिलीप गावितचं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिलची रौप्य पदकाची कमाई। आणि गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडाऱ्यामध्ये पावसाचा जोर। गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात